फायनली आपली पावभाजी रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे. इकडे सर्व पाव वगैरे रेडी झालेले आहेत. बघताय ह्यांना पण बटर लावून तयार केलाय. सर्व जेवायला सुद्धा बसलेले आहेत. दादा इकडे, आकू आहे, आई सुद्धा आहे. आईने खास आज बनवलेली आहे. त्या सगळ्यांनी जेवायला. हा, चॉकलेट खाणार का? चॉकलेट नको? ही बघ माझीकडे आहे मोठी चॉकलेट. झेंडा फडकावला तू? पाऊस म्हणजे चालू झालेला आहे. 3-4 दिवसापासून नव्हता, कालच्यापासून चालू झाला तो. आता काही थांबतच नाही. साबुदाणा खिचडी मस्त रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते, छान शिजलेली पण आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. त्याच्या व्यतिरिक्त ना आज जन्माष्टमी सुद्धा आहे. तर सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या आणि जन्माष्टमीच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. आज कसा स्पेशल दिवस आहे आणि सुट्टी पण असते सर्वांना. तर आज आपण विचार केला की काहीतरी स्पेशल बनवूया. तर आई बोलली की आज पावभाजीचा बेत करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल पावभाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आता ना आपण खास करून पावभाजी बनवायला सुरुवात करतोय. आणि पावभाजीसाठी ना इकडे सर्व आपल्याला ही सामग्री लागणार आहे. तू याच्यामध्ये काय काय सामग्री घेतले? मी इथे अर्धा किलो टमाटर घेतलेत. हे सोललेले वाटाणे घेतलेत अर्धा वाटी. इथे 2 शिमला मिरची घेतलेत, 2 बटाटे घेतले सोलून, आणि 2 गाजर घेतलेत. हे आपल्याला सर्व कटिंग करून घ्यायचे आहे. इथे फ्लावर घेतला मी 100 ग्राम. आणि इकडे आपल्याला ना आलं लसूण पेस्ट सुद्धा बनवायची आहे. तर आपण जवळपास ना अर्धा लसणीचा कांदा घेतलाय आणि 2 आल्याचे मोठे तुकडे घेतले. हे आपल्याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघता इकडे ना आता सर्व आपण व्हेजिटेबल कटिंग करून घेतोय. आपल्याला ना पूर्ण म्हणजे बारीक सर्व गोष्टी कटिंग करून घ्यायच्या आहेत. बघा, ह्या साईजच्या आपण सर्व कटिंग केल्यात. तर इकडे बघते आपल्याला सर्व व्हेजिटेबल कटिंग करून झालेले आहेत. इकडे ना आपण कुकर घेतलाय आणि कुकर मध्ये ना सर्व गोष्टी घालून घेतोय. आपल्याला ना ह्या मस्तपैकी एकदम वाफवायच्या आहेत, म्हणजे कशा भाज्या एकदम सॉफ्ट होतील. आज कोण आले आमच्या घरी? हा म्हणे, हा 15 ऑगस्टचा हा ड्रेस घातलास तू? हा, पण इतकं लवकर घाण पण केलंस. कुठे गेलेलीस फिरायला? बघ, कपडे घाण करून आलीस तू. चॉकलेट खाणार का? चॉकलेट नको? ही बघ माझीकडे आहे मोठी चॉकलेट. खाणार? झेंडा फडकावला तू? थांब, मी देता. थांब देता मी खोलता. काय दिलं? चॉकलेट. चॉकलेट दिली? झेंडा फडकाय गेलीस तेव्हा? आणि समोसा नाही दिला? समोसा नाही भेटला? मग दादाला पण घेऊन गेलेलीस की एकटीच? आद्विकला पण ना? दोघा गेलेली तुम्ही? बस खाली बघ. ते मी खोलता. ते पावभाजी खाणार का? पावभाजी बनवते येते? कशी आई, आवडली का? अवनीची चॉकलेट फेवरेट ना. अवनी चॉकलेट अवनीला दिली की लय आवडतं. आता पण गेली तेव्हा भेटले ना चॉकलेट झेंडावंदनला. किती? 3 की 2 चॉकलेट भेटले ना. टाटा टाटा, दादा दे चॉकलेट. तर मंडळी, इकडे ना आपल्याला फोडणीसाठी कांदे लागणार आहेत. तर आपण जवळपास 4 कांदे घेतलेले आहेत आणि पूर्ण आपल्याला ना व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होईल ना तेवढं करायचंय, कारण आपली ग्रेव्ही म्हणजे कशी एकदम रसरशीत होते. इकडे आपण ना आलं लसूण पेस्ट सुद्धा बनवून घेतोय. हे सर्व लसणी आणि अद्रक आपण याच्यामध्ये कुटणीमध्ये घालून घेतलेलं आहे. तर इकडे बघताय, हे आपण सर्व टोमॅटो घेतलेले ना ते सर्व सोलून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे पण बारीक करून घ्यायचे आहेत. आईने सर्व तिकडे बघता एक एक करून बिया काढते आणि एकदम व्यवस्थित बारीक करून घेते. आणि इकडे ना आपल्याला सर्व काश्मीरी मिरच्या सुद्धा लागणार आहेत. ह्या आपण कोमट पाण्यामध्ये ना सर्व थोडा टाइम भिजत ठेवल्या होत्या आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. ह्या कशा म्हणजे कलर वगैरे येण्यासाठी छान असतात. आपल्या पावजीला मस्त एकदम कलर येतो. ते ना मिक्सर मध्ये आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे सर्व. तर इकडे बघताय आपली पूर्ण काश्मीरी मिरच्यांची पेस्ट बनवून रेडी झालेली आहे. बघताय कलर बघा पूर्ण लालसर आलेला आहे. मंडळी, आज बघताय पाऊस म्हणजे चालू झालेला आहे. 3-4 दिवसापासून नव्हता, कालच्यापासून चालू झाला तो. आता काही थांबतच नाही, येऊन जाऊ नाही.
तर इकडे आता ना आपण फोडणी द्यायला घेतोय. पॅन मध्ये सर्व तेल घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये कांदा घालून घेतोय. इकडे याच्यामध्ये ना आता आलं लसूण पेस्ट सर्व आपण बनवली होती ती घालून घेतलेली आहे. इकडे बघता आपला कांदा आलं लसूण पेस्ट मस्त परतावून झालेला आहे. याच्यामध्ये आता ना आपण सर्व टोमॅटो घालून घेतोय. व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायचे. इकडे बघता तर सर्व ना कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट आपण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे. आता सर्वांना ना अशा प्रकारे एकदम स्मॅश करून घ्यायचंय बघा. तर इकडे बघताय सर्व आपण व्यवस्थित कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्टची पेस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये ना आता आपण हा मगाशी काश्मीरी मिरच्यांची पेस्ट बनवली होती ती घालून घेतलेली आहे. तर इकडे बघताय आपली मस्त ग्रेव्ही आता रेडी झालेली आहे. वरतून आपण एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालून घेतोय. आपल्याला पूर्ण 1 पॅकेट लागणार आहे ते सर्व घालून घेतो. इकडे आपण हळद घातलेली आहे 1 चम्मच. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. ते भाज्या सर्व ना आपण वाफवून झालेल्या आहेत आणि इकडे बघताय थोडासा पाणी पण आतमध्ये होतं तो सर्व काढून घेतलंय. आता ना सर्व हे स्मॅशरच्या साहाय्याने पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे सर्व भाज्या. एक प्रकारे ना पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला सर्व भाज्यांची. बघा अशा प्रकारे जेवढं आपल्याला बारीक होईल ना तेवढं आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय. म्हणजे कसं आपली पावभाजी एकदम छान बनते. आतमध्ये बारीक बारीक असे तुकडे राहिले नाही पाहिजे. एकदम पेस्ट कशी आपण बनवतो तशा प्रकारे करायचे. इकडे बघताय सर्व भाज्यांची ना मस्त आपण पेस्ट तयार केलेली आहे. एकदम बारीक अशी स्मॅश करून घेतले. आता सर्वांना इकडे आपण घालून घेतोय. आता सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतोय. थोडंसं ना याच्यामध्ये आपण पाणी घालून घेतलंय. व्यवस्थित आता पुन्हा मिक्स करून घेतोय. कशी एकदम घटमटीत दिसते आपली पावभाजी. तर इकडे बघताय थोडस ना आपण कढई यायला ठेवलं होतं भाजीला. आता वरून मीठ घालून घेतोय. आपल्याला 1.5 चम्मच मीठ लागणार आहे. चला सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत. आता थोडा टाइम आपण याला शिजायला ठेवूया. इकडे बघता आई ना मार्केटमध्ये गेली होती आणि एक पावाची लादीच आणली ना आई. आज खास करून मस्त पावभाजीचा बेत आहे त्यासाठी हे पाव आणायला गेली होती आई. तर इकडे ना आता सर्व पाव गरम करून घेतोय. तव्यामध्ये घी घातलेली आहे आणि हे सर्व पाव वरतून आपण घालून घेतोय. मस्त ना घी बटर लावून छान लागतात पाव. इकडे बघताय पावभाजी मस्त शिजून रेडी झाले. वरतून हा सर्व आपण अमूल बटर घालून घेतलेला आहे आणि हा सर्व वरतून कोथिंबीर सुद्धा घालून घेतोय. तर मंडळी इकडे बघताय फायनली आपली पावभाजी रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे. सर्व कोथिंबीर वगैरे आणि बटर पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे एकदम छान दिसते. इकडे सर्व पाव वगैरे रेडी झालेले आहेत. बघताय ह्यांना पण बटर लावून तयार केलंय. इकडे सर्व कांदा कोथिंबीर लिंबू सर्व घेतलेले आहेत. चला आता डिश मध्ये काढून घेते सर्व पावभाजी. हे बघा केवढी भारी झाली. एकच नंबर. चला आता फायनली डिश मध्ये पावभाजी घेतलेली आहे. बघताय कसली भारी दिसते. सर्व कोथिंबीर वगैरे घातलेलं आहे. इकडे पाव आहेत लिंबू आहे आणि इकडे कांदा आहे. कांदा वगैरे पण सर्व घालून घेऊया. कांद्यासोबत एकदम जबरदस्त छान लागते पावभाजी. एकदम भारी. आणि आता ना सर्व जेवायला सुद्धा बसलेले आहेत. दादा इकडे आकू आहे आई सुद्धा आहे. आईने खास आज बनवलेली आहे सगळ्यांनी जेवायला. हा आणि आज आपला खास करून पावभाजीचा बेत आहे. आई कशी झाली टेस्ट केली बघ. टेस्ट करून सांग कशा प्रकारे झालेली आहे ती. कशी आहे. छान आहे ना अगो. कशी झाली. छान आहे दादा. मस्त एकदम झणझणीत स्पायसी बनले. हा ना मस्त आहे. चला इकडे आता मी पण टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे झालेली आहे. पावाचा तुकडा घेतलाय आणि पावाच्या तुकड्यामध्ये ना पूर्ण अशी पावभाजी घेतलेली आहे. केवढी भारी दिसते बघा. एकदम जबरदस्त. पावाला वगैरे पण आपण बटर लावलेलं आहे. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे ती. एकदम जबरदस्त आहे.
भारी एकदम. बटर पण टाकलं ना जबरदस्त लागते. ऍक्च्युली आम्ही दर टायमाला ना कमी स्पायसी बनवतो, पण ह्या टायमाला जरा स्पायसी केलेली आहे, कारण हॉटेलमध्ये वगैरे कशी थोडासा हलका ना स्पायसीनेस असतो, त्याच्यामुळे तशा प्रकारे बनवलेली आहे आणि जबरदस्त झालंय. ग्रेव्ही पण एकदम छान बनलेली आहे आणि बटरचा पण एकदम भारी स्वाद येतोय. तर मंडळी जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता ना संध्याकाळची वेळ आहे. आईनं काहीतरी नाश्त्याची तयारी करते आहे. काय बनवते आज मग? मी आता साबुदाण्याची खिचडी बनवते. अच्छा, झाली सर्व तयारी? हो, तयारी झाली आहे. अच्छा, इकडे सर्व शेंगदाणे भाजलेत. हा, शेंगदाणे भाजून ठेवलेले ते बघा. इकडे सर्व साबुदाणे भिजत ठेवले. साबुदाणे ना आता 7 तास झाले, चांगले फुगले. ते बघा, पाणी कसा मीडियम ठेवला ना की व्यवस्थित फुगतात चांगले. हे बघा सुटसुडीत झालेत. 7 तास झालेत. आणि बटाटे वगैरे सर्व उकळायला ठेवला होता. हा, बटाटा उकळून घेतलाय. सर्व गोष्टी आता रेडी करते आहे. तर इकडे ना सर्व फोडणीसाठी आपल्याला गोष्टी लागणार आहेत. हे शेंगदाणे सर्व सोलून घेतलेले आहेत आणि थोडेसे ना तुकडे केले आहेत त्याचे. हे बटाटा पण स्मॅश करून घेतलेला आहे. इकडे सर्व साबुदाणे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मिरच्या लागणार आहेत आपल्याला, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर इकडे ना कढईमध्ये तेल घालून घेतलंय. फोडणीसाठी आपण सर्वात पहिले तर मिरच्या घालून घेतोय. इकडे याच्यामध्ये 1 चमच जिरा घालून घेतोय. इकडे कढीपत्ता, आता सर्व साबुदाणे घालून घेतोय. हे सर्व बटाटे, इकडे सर्व बटाटे साबुदाणे घालून झालेत. आता हे सर्व शेंगदाणे घालून घेते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. तर मंडळी इकडे बघताय आपली साबुदाणा खिचडी मस्त रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते, छान शिजलेली पण आहे. साबुदाणे आपण जास्त टाइम फुगत ठेवले होते, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट झाले. त्याला इकडे आता ना डिश मध्ये सर्वांनी घेतलेलं आहे. संध्याकाळच्या नाश्त्याला आपण खास करून साबुदाणा खिचडी बनवली. आई इकडे आहे, पप्पा आहेत, आकाश सुद्धा आहे. पप्पा कसे झाले? मस्त, छान आहे ना. टेस्ट करूया आपण पण या सर्वांनी साबुदाणे खिचडी खायला. तर मंडळी फायनली नाश्ता करून झालेला आहे. मस्तपैकी साबुदाण्याची आईने खिचडी बनवली होती आणि आज होतं 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी. त्याच्या निमित्त आपण स्पेशल पावभाजीचा बेत केला, ती पण छान झाली होती. तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.